पुण्यातले उद्योजक DS कुलकर्णी यांनी दुष्काळग्रस्त जनावरांच्या चाऱ्यासाठी एक उपक्रम हाती घेतलाय। जवळपास 400 एकर जमिनीवर त्यांनी मक्याची लागवड सुरू केली आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांची ही विशेष बातमी। राज्यभर दुष्काळाच्या झळात अनेक ठिकाणी अनेक पद्धतीच्या आणि त्यात हा पाण्याचा खळाळता पाट, अर्थात याचाही संबंध आहे तो दुष्काळाशी। पुण्यातले उद्योजक DS कुलकर्णी यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या मालकीच्या 400 एकर जमिनीवर आता दुष्काळग्रस्त जनावरांसाठी चारा लागवडीचा उपक्रम हाती घेतलाय। उद्देशात माणसांसाठी पाणी अन्नाची व्यवस्था होऊ शकते, जनावरांचं काय ते संकट दूर करण्याचा हा सगळा प्रयत्न। बघूया। दुष्काळाचे चटके जनावरांनाही बसतायत। त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था केली जाते, पण ती पुरेशी नाहीच। शिवाय तो चारा ओला नसल्यानं पुढच्या काळात जनावरांच्या आरोग्य आणि कार्यक्षमतेचाही प्रश्न उपस्थित होणार आहे। हेच ध्यानात घेत DS कुलकर्णी यांच्या मालकीच्या जवळपास 400 एकर जागेवर मक्याचीही लागवड सुरू आहे। असाच पुढाकार इतरांनी घ्यावा यासाठी आवाहन केलं जातंय। येत्या 8-10 दिवसात अजून 100 एकर करू आणि साधारणतः 15 एप्रिलपर्यंत आम्ही आमचा सगळा 400 एकरचा संकल्प पूर्ण करू। मग सगळ्या बिल्डर बांधवांना माझी विनंती आहे की तुमच्याकडे पुण्यात हजारो एकर प्रत्येकाकडे जागा आहे। एखादी बिल्डिंग पाहिजे 1 महिना पुढे ढकला बांधायची, नाहीतरी कदाचित आता पाण्यामुळे बिल्डिंग बांधायलाही कदाचित बंदी येईल 1-2 महिने। पण गव्हर्नमेंटकडे विनंती करून सांडपाणी मिळेल ते पाण्यावर वेळेल तर टँकरने, बिल्डरला टँकर परवडू शकेल, तुम्ही मका लावा। तो मका लावायला सुपीक जमीन काही लागत नाही की तुम्हाला सुपीक जमीन पाहिजे, मुरमाड जमिनीत पण येतो। तो पेरा, तो लावा, तो 2 महिन्यात उगवेल आणि ऐन जूनमध्ये ज्यावेळेला इतरांचा चारा संपायची पाळलेली असेल तेव्हा हा जनावरांना मिळेल। DS कुलकर्णी यांनी ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेतली त्यांनाच पुन्हा मदतीला घेऊन हा उपक्रम सुरू केलाय। आता जो चारा उपलब्ध करून दिला जातोय तो जून पर्यंत पुरेल, पण पुढे काय हा प्रश्न आहेच। बाकीच्या पिकांना वेळ लागतो। 2 महिन्यात हे जर पीक आलं तर ते लवकरात लवकर देता येईल आपल्याला। जरी पाऊस जूनमध्ये आला तरी दुष्काळ हा जुलैपर्यंत तरी राहतो, कारण जूनमध्ये पाऊस आला तरी पीक यायला परत 2-3 महिने लागतात। त्यामुळे आपण त्या उद्देशाने हे 200 एकरचं क्षेत्र तयार करतोय। आपल्याला जुलैपर्यंत सारा देता आला पाहिजे, हिशोबाने काम चालू आहे। या कामासाठी फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी योगदान दिलंय। अगदी बी बियाणांपासून ते JCB मशीनपर्यंत जमेल ती मदत दिली जाते। पशुधन जगवण्यासाठी जे कार्य हाती घेतलंय चाऱ्याचं, त्या चाऱ्याच्या संदर्भात मी आपलं स्वतःचा ट्रॅक्टर लावून मशागत करतो आणि सगळी देखभाल इथली चाऱ्याची करून घेतो। DSK साहेब आणि प्रवीण गामटे यांनी जेव्हा मका लावायचा कार्यक्रम केला आहे त्यासाठी माझे JCB 3 JCB सलग 2 महिन्यापासून इथं काम करत आता, आणि ते म्हणजे मी आता समाजसेवेच्या दृष्टीने करत आहे। जर असा हा ताजा पाला की ज्यामध्ये पाण्याचा सुद्धा अंश असतो आणि तो खाताना आम्हाला जी दुष्काळग्रस्त जनावरं जी आत्तापर्यंत सगळा कोरडा चारा खातात तो खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला पाहायचा आहे। 15 एप्रिलपर्यंत 400 एकरवर मक्याची लागवड पूर्ण होईल असा अंदाज आहे। ओला आणि पौष्टिक चारा मिळाला तर जनावरांना त्याचा फायदा होऊ शकतो। साम TV पुणे।